विद्यार्थी मित्रांनो, जीवनात कोणतीही परीक्षा तुम्ही देत असाल, तर त्या परीक्षेत चांगलं यश मिळवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास करावा लागतो. त्या परीक्षेच्या संदर्भात पूर्वी ज्या परीक्षा झालेल्या असतील, त्यामध्ये कोणते प्रश्न विचारले, हे प्रश्न जर तुम्ही पाहिले, तर त्यावरून तुम्हाला आत्ता पुढं काय विचारलं जाईल, याची अंदाज घेता येतात. आणि त्या पद्धतीला म्हटलं जातं प्रिव्हियस इयर क्वेश्चन म्हणजेच PYQ क्वेश्चन्स. आपल्या इयत्ता 12वी बोर्ड परीक्षेत देखील जर तुम्हाला चांगलं यश मिळवायचं असेल, तर फेब्रुवारी 26च्या एक्झामसाठी आपण फेब्रुवारी 26 पूर्वी प्रत्येक विषयात किंवा कोणते प्रश्न विचारले गेले, हे जर पाहिलं तर तुम्हाला आता 26ला कोणते प्रश्न येऊ शकतात हे समजतं. आणि त्यासाठीच आपण एक नवीन सिरीज सुरू करतोय, ज्यामध्ये इयत्ता 12वी अर्थशास्त्र हा विषय आपण पहिला कव्हर करूयात. त्या सर्व प्रश्नपत्रिकांमध्ये प्रत्येक प्रश्नात कसे प्रश्न विचारले गेले, ते प्रिव्हियस इयरचे सर्वच्या सर्व क्वेश्चन आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. आणि याच्यातून तुम्हाला कोणते प्रश्न बोर्ड आता विचारू शकतं याचा अंदाज घेता येईल आणि तुम्हीच सांगू शकाल की आता परीक्षेत कोणते प्रश्न येतील. कारण मित्रांनो, खूप सगळे मुलं नेहमी प्रश्न विचारतात, कमेंटमध्ये विचारतात, सर अर्थशास्त्रात पास होण्यासाठी महत्त्वाचे प्रश्न सांगा, IMP क्वेश्चन सांगा. आता हे IMP क्वेश्चन मी दरवर्षी सांगतच असतो, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. परंतु तुम्ही देखील अशा पद्धतीचा अभ्यास करून कोणत्याही परीक्षेच्या वेळेस अंदाज घेऊ शकतात की कोणते प्रश्न विचारले जातील. चला तर मग सुरू करूयात. पण त्याआधी व्हिडिओ आवडला, चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ही गोष्ट माहीत झाली तर तेही अभ्यास करतील. आणि परीक्षेत जर तुम्हाला एखादा प्रश्न आला नाही ना, त्याचा अभ्यास जर तुमचा मित्र करून आला असेल तर तुम्हाला मदत करू शकतो. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी असा उल्लेख करणार नाही की हे कोणत्या वर्षाचे प्रश्न आहेत, ते तुम्ही ते इम्पॉर्टंट नाहीच आहे मुळात तुमच्यासाठी. तुम्हाला इम्पॉर्टंट आहे कोणते प्रश्न आले होते आणि ते कशा स्वरूपाचे होते आणि कोणते होते, हे आपल्याला पाहायचं. आणि आता पुढचे कोणते येतील याच्यावरती फोकस करूया. अदरवाईज तुम्ही साल पाहिलं की तुमच्या मनामध्ये त्याचे कन्फ्युजन तयार होईल, म्हणून मी साल सांगणार नाही. डायरेक्ट तुम्हाला प्रश्न सांगतोय आणि सगळेच प्रश्न त्याच्यामध्ये आलेले असणार आहेत. सुरू करूयात. पहा, मी हे सगळं टाईप करू शकलो असतं, पण टाईप केलेलं नाही, कारण प्रश्नपत्रिकेतून जसंच्या तसं कॉपी करून घेतलं आहे. म्हणजे तुम्हाला विश्वास बसावा की हे मी कोणतेही टाईप करून देत नाही आहे, हे ऑलरेडी बोर्डाला आलेले प्रश्न आहेत. प्रश्न 6वा सविस्तर उत्तरे लिहा. हा प्रश्न आपण प्रथम अभ्यासाला घेतो आहे, कारण कमी 3-3 प्रश्न याच्यात आपल्याला लगेच अंदाजे येईल आणि मग बाकीच्या प्रश्नांच्या वेळेस तुम्हाला जास्त डिटेल सांगत बसण्याची गरज पडणार नाही. तर बा, याच्यामध्ये 3 प्रश्न असतात. पहिला प्रश्न होता राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या कोणत्याही 2 पद्धती. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धतींवरती प्रश्न 2 प्रश्न पद्धती विचारलेल्या आहेत. आता हे लक्षात ठेवा, परत परत जेव्हा बोर्डाचे पेपर झालेले असतील ना, तिथं ह्यांच्यावरतीच क्वेश्चन आहेत का, हाच प्रश्न रिपीट झाला आहे का, हेही तुम्हाला लक्षात ठेवायचे. दुसरा एक घटत्या सीमांतोपयोगितेचा सिद्धांत स्पष्ट करून गृहीतके स्पष्ट करा. मी नेहमी सांगतो बोर्डाला एक तरी नियम या सविस्तर उत्तरात येतो. इथं घटत्या सीमांतोपयोगितेचा सिद्धांत आहे, गृहीतांसह स्पष्ट करायचा होता. नंतर मागणीच्या लवचिकतेची संकल्पना स्पष्ट करून लवचिकतेचे प्रकार. म्हणजे 3 प्रश्न लक्षात ठेवा. घटते सीमांतोपयोगिता सिद्धांत, राष्ट्रीय उत्पन्नाच्या पद्धती आणि लवचिकता मोजण्याचे किंमत लवचिकतेचे प्रकार. ओके, नेक्स्ट. यानंतर पुढच्या परीक्षेमध्ये प्रश्न 6वा विचारला होता. त्यामध्ये परत पहा कसली माहिती विचारली, मागणीच्या लवचिकतेची संकल्पना स्पष्ट करून मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार. हेच पाहिलं ना याच्या आधीच्या प्रश्नात, हाच प्रश्न होता, तोच परत विचारला आहे. बरं, असू द्या, काय हरकत नाही, विचारला आहे तर चांगली गोष्ट. राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना स्पष्ट करून राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यात येणाऱ्या व्यावहारिक अडचणी स्पष्ट करा. याच्या आधीही राष्ट्रीय उत्पन्नाचा प्रश्न होता, पण 2 पद्धती विचारल्या होत्या, इथं अडचणी विचारल्या. म्हणजे प्रकरण तेच आहे. आता विचारलं आहे पुरवठ्याचा एक नियम. मी सांगतोय ना नेहमी एक नियम येतोय, इथं पुरवठ्याचा आला. याच्या आधी कोणता होता, घटत्या सीमांतोपयोगितेचा. नेक्स्ट, पुन्हा पुढची एक्झाम झाली, त्यामध्ये मागणीचा नियम.
एक नियम आला. ओके. रिझर्व्ह बँकेची कार्य स्पष्ट करा. प्रकरण बदलले. ओके. पूर्ण स्पर्धेचा अर्थ लिहून पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये सांगा. दोन्ही प्रश्न बदलले, पण आपला एक नियमाचा प्रश्न कायम राहिलेला आहे. नेक्स्ट, मागणीचा नियम, अपवादांसह स्पष्ट करा. आत्ताच विचारलं होतं याच्या आधीच्या प्रश्नपत्रिकेत, परत आलंय. ओके. मक्तेदारीचा अर्थ सांगून वैशिष्ट्ये सांगा. ठीक आहे. पूर्ण स्पर्धेच्या आधी विचारले होते, आता मक्तेदारीचे विचारले. हा काही हरकत नाही, तेच प्रकरण आहे. सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे स्पष्ट करा. हा नवीन प्रश्न. प्रकरण बदलले, काही हरकत नाही. नेक्स्ट, पुढे जाऊया. घटत्या सीमांतोपयोगितेचा सिद्धांत. हो, जशा जशा परीक्षा होत गेल्या तसं तसं मागणीचा प्रश्न 2 वेळा रिपीट झाला. त्याच्या आधी घटत्या सीमांतोपयोगितेचा होता, पुरवठ्याचा होता. 3च नियम आहेत, तेच रिपीट होणार. त्याच्यातला एक कोणता तरी येणार. इथं घटत्या सीमांतोपयोगितेचा आला अपवादांसह. राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना स्पष्ट करून राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये. रिपीट झालं राष्ट्रीय उत्पन्नाचं प्रकरण. ओके. शासनाच्या सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणं याच्या आधीच होती, आता परत आली. परत तेच प्रकरण, परत तोच प्रश्न. चला नेक्स्ट, पुढचं. मागणीतील लवचिकता व मागणीतील बदल आकृतीच्या साहाय्याने स्पष्ट करा. आता हे मागणीच्या नियमाच्या संदर्भात प्रश्न यायला पाहिजे नव्हता, पण नियम ह्या वर्षी आला नाही, कारण ह्या वर्षीची प्रश्नपत्रिकाच पूर्णपणे वेगळ्या पद्धतीची आली होती. त्यामुळे फॉर्मॅट चेंज झाला. हे अपवादात्मक केस आहे. याच्यात निर्देशांकाचं प्रकरण आलं, वेगळंच प्रकरण होतं. सार्वजनिक उत्पन्नाचे विविध स्रोत स्पष्ट करा. प्रकरण तेच आहे सार्वजनिक वित्त व्यवहाराचं, त्याच्यातला प्रश्न चेंज झाला आहे, काही हरकत नाही. नेक्स्ट, पुढचं पहा. मागणीचा नियम गृहीतांसह. आपलं क्रायटेरिया आहे की क्वेश्चन 6मध्ये एक नियम पाहिजे. इथं आला, परत नॉर्मल कंडिशनमध्ये प्रश्नपत्रिका तयार झाली. किंमत लवचिकतेचे प्रकार आले, परत तोच प्रश्न रिपीट झाला. 3री वेळ आहे आय थिंक, मला वाटतं की हाच प्रश्न रिपीट येतोय. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती डायरेक्ट नाव असं सांगितलं, उत्पन्न आणि खर्च. म्हणजे पूर्वी आपल्याला 2 सांगितल्या होत्या, आता नावांसह आल्यात. म्हणजे तोच प्रश्न रिपीट झाला. मागणीचा प्रश्न रिपीट झाला. नेक्स्ट, घटत्या सीमांतोपयोगितेचा सिद्धांत रिपीट झाला, परत तोच आला. 3 सिद्धांत तेच येत राहणार, तुम्हालाही तोच प्रश्न येणार. राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ सांगून वैशिष्ट्ये. हाही प्रश्न जशाचा तसा आलेला होता. सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे होतं ना, हा तर 3री वेळा ही प्रश्न रिपीट होण्याची. याच्या बाहेर प्रश्न जात नाही. कोणते प्रश्न आहेत पाहून घ्या. हेच प्रश्न रिपीट तुम्हालाही विचारले जातील. प्रश्न पहा. मागणीचा नियम स्पष्ट करून गृहीत स्पष्ट करा. मागणीचा नियम आला, एक नियम येतोच आलेला आहे. लवचिकता निर्धारित करणारे घटक. लवचिकतेच्या प्रकरणातलं क्वेश्चन बदलला, निर्धारित करणाऱ्या घटकांवर आला. परत भारतातील सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे. 4 वेळा प्रश्न झाला, तोच प्रश्न. नियम देखील 4 वेळा येऊन गेला, रिपीट 4 ते 5 वेळा झाले असतील. तर पहा मित्रांनो, अशा प्रकारे आपण एकूण 9 प्रश्नपत्रिका आहेत. त्या 9च्या 9 प्रश्नपत्रिकांमधील मी क्वेश्चन 6 तुमच्यासमोर ठेवला. ऑक्टोबर 21 ते जुलै 2025 म्हणजे आत्ताची बोर्डाची शेवटची परीक्षा. त्याच्यातले हे समोर तुम्हाला प्रश्न दिसत आहेत. म्हणजे संपूर्ण प्रश्नपत्रिका जर पाहिल्या तर तुम्हाला कळेल की कशावरती प्रश्न विचारले जातात. सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे आता येऊन गेले, म्हणजे तुमच्यासाठी तो येणार नाही आहे, तो सोडून द्या. त्याच्यातलं दुसरे प्रश्न पहा. लवचिकतेचे प्रश्न पहा. नियमाचे प्रश्न पहा. हे प्रश्न रिपीट विचारले जातात. 2 सोडवायचे आहेत. इथं दिलेले, याच्यात सांगितलेले सर्व प्रश्न जर तुम्ही शोधून सिंगल बाजूला काढले तर कळेल की कोणत्या प्रश्नांचा अभ्यास करून जायचा आहे. याच्या बाहेरचे प्रश्न येणार नाहीत. आला एखादा प्रश्न बाहेरचा तरी 2 प्रश्न तरी याच्यातलेच असणार आहेत जे तुम्हाला सोडवता येतील. अशा प्रकारे बोर्डाच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला आत्ताच्या बोर्डाची परीक्षा देण्यासाठी मार्गदर्शक ठरतात. म्हणून त्यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे, त्या समोर ठेवणं गरजेचं आहे. इथं आपण एकाच प्रश्न 6व्याच्या बाबतीत चर्चा केली. यानंतर
मी सर्व प्रश्न असे तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर झाला पाहिजे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत तो गेला पाहिजे आणि पाहिजे तर तुम्हाला याची सगळी PDF देखील मी सेंड करेल. कमेंटमध्ये तुम्ही त्या संदर्भात PDF असं कमेंट करा. नक्की तुम्हाला ती PDF सेंड केली जाईल. ओके, धन्यवाद.